महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जायकवाडी ते संभाजीनगर पाण्याची पाईपलाईनचा विषय निघाला। त्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवक रशीद मामू व इतर नगरसेवकांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी पाण्याचा लाईनसाठी मंजुरी दिली होती, करिता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा अभिनंदनचा ठराव पारित करावा अशी मागणी केली। मागणी मान्य नाही होणार बघताच रशीद मामू व इतर सदस्यांनी राजधानी पळवण्याचा प्रयत्न केला। यामध्ये मार्शल सोबत नगरसेवकांची हातापाई झाली। मार्शल यांनी डांगाडोली करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नगरसेवकांना सभागृहाच्या बाहेर काढले। एखादी नीट विषय पत्रिका सन्मान्य सदस्यांना विनंती आहे की नीट विषय पत्रिका आदल्या दिवशी रात्री वाचत जा। 16 बोला। सन्माननीय महापौर कुठे बसून बोलू नका ना, उभा राहून बोला ना। महापौर साहेबांना आमची ठीक आहे ना, विषय पत्रिका नवीन आहे, आम्हाला काही तुम्हाला चान्स दिला ना मी, तुमचे ऐकून घेतलं। त्याला अनुभव देता, आम्हाला पण अनुभव द्या। यस आम्हाला पण अनुभव द्या। बरोबर घेतले तुम्हाला मी सांगितलं ना, 1 मिनिटात सांगतो। सुरक्षा विभागाला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण 2 मधलं 2 पालिका सदस्याला सभागृहातून निवेदन देण्याचा आदेश मी 6 सदस्यांना सांगितलेले। कृपया त्यांना सभागृहात चला। सन्मान्य सदस्य विषय क्रमांक 2 बोला। उद्धव ठाकरे त्यांना एलर्जी उद्धव ठाकरे कशाला की उद्धव ठाकरे चांगला माणूस म्हणून त्यांना एलर्जी आहे त्याची, आणि मग ते आंदोलन काढा भाषात ते। आणि हे दुसरी वेळेस झालं। ज्या पहिल्या वेळेस आहे ना, चिकलठाणा जालना रोडवर जे अतिक्रमण झालेलं होतं तो प्रश्न मी मांडलेला होता। मी प्रभाग क्रमांक 25 मध्ये नगरसेविका आहे, 4 नगरसेविका एका प्रभागामध्ये आहेत। तर ते अतिक्रमणचा जो विषय मांडण्यात आला, प्रश्न मांडण्यात आला, त्यावेळेस समीर दादांनी सन्माननीय महापौर साहेबांनी जी सभा घेतली, त्या सभेमध्ये बाकीचे 3 नगरसेवक होते। 3ही नगरसेवक हे भाजपचे आहे आणि मी एक उद्धव साहेबांच्या पक्षातली आहे। मग मला हे म्हणायचंय दादांना का बाबा तुम्ही मला का बरं सोडलं, मला सभेची माहिती का नाही दिली, याचं कारण काय? बैठक जी झाली त्याचं मला बोलण्यात नाही आलं, तर याचं कारण का आम्ही विरोधी पक्ष म्हणून आम्हाला सांगण्यात नाही आलं का? ते पहिली वेळेस झालं आणि हा त्यांचा दुसरा मुद्दा आहे, तर हे आम्हाला खटकलं आहे। तर त्यामुळे आम्ही फक्त त्यांच्याकडे न्याय मागतोय, बाबा तुम्ही असं का करता? कारण याचं फक्त विरोधी पक्ष नेता म्हणूनच क्रमांक 4 मधले नगरसेविका आहे पडेगाव म्हणून। आणि तसेच मला आता याच्यातून आपले जळवाणीचं पण उद्घाटन झालेलं आहे आणि आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं की अभिनंदन त्यांचं पण करावे यावे आणि ते पण प्रस्ताव मंजुरी करावे आणि तसेच आपले वार्डातले जे काही असतात ते आम्ही मांडवसाठी सीट आलेलं आहे, जनतानं आम्हाला निवडून दिलेलं आहे, ते आमचं काम ते ऐकूनच नाही घेत आणि ते हे माईकसुद्धा चालू नाही। आता 2 मीटिंग झालेलं तेव्हापासून ते माईक चालू ठेवत नाही का? कारण याचं कारण काय? आम्ही
पक्ष यायचं म्हणून ते काढलं.